प्रश्न दुसरा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो झाला मित्रांनो तो रायगड किल्ल्यावर झाला. दुसरं जे आपलं राईट आन्सर होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला? तर 6 जून 1674 रोजी रायगडावर झाला मित्रांनो. राज्याभिषेकानंतर त्यांना कोणती पदवी मिळाली? तर छत्रपती ही पदवी मिळाली. आणि राज्याभिषेक विधी कोणी केला? तर राज्याभिषेक विधी जो केला मित्रांनो तो गागा भट यांनी केला. तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर रायगड किल्ल्यावर हे आपलं राईट आन्सर होईल. प्रश्न 5वा पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर पानिपतची तिसरी लढाई जी झाली मित्रांनो ती झाली 1761 साली झाली मित्रांनो. दुसरं जे आपलं राईट आन्सर होईल. ही लढाई 14 जानेवारी 1761 रोजी झाली मित्रांनो. तर कधी झाली? 14 जानेवारी 1761 रोजी जी आहे ती पानिपतची तिसरी लढाई झाली. मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्या ही लढाई झाली. तर कोणाकोणामध्ये झाली? तर मराठे आणि अहमद शाह अब्दालीमध्ये झाली. या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. प्रश्न 6वा येतो प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर प्लासीची जी लढाई झाली मित्रांनो ती झाली 1757 मध्ये झाली. आणि कधी झाली मित्रांनो? तर 23 जून 1757 रोजी जी आहे प्लासीची लढाई झाली मित्रांनो. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याची सिराज उद दौलाचा पराभव केला. या विजयामुळे बंगालमध्ये ब्रिटिशांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला. तर या जे पराभव केला त्यांनी त्याच्यामुळे जे आहे बंगालमध्ये ब्रिटिशांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला गेला. आणि प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली मित्रांनो? तो 1757 मध्ये झाली. पहिले जे आपलं राईट आन्सर होईल. 7वा येतो बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर बक्सरची जी लढाई झाली मित्रांनो ती झाली 1764 साली झाली मित्रांनो. दुसरं जे आपलं राईट आन्सर होईल. बक्सरची लढाई 22 ऑक्टोबर 1764 रोजी झाली मित्रांनो. तर बक्सरची लढाई जी कधी झाली मित्रांनो? 22 ऑक्टोबर 1764 रोजी झाली मित्रांनो. हे ध्यानात ठेवा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मीर कासिम शुजाउद्दौला व शाह आलम द्वितीय यांच्या संयुक्त सैन्याची लढाई झाली मित्रांनो. यांच्यामध्ये लढाई झाली. या विजयामुळे ब्रिटिशांचे बंगालमध्ये वर्चस्व अधिक मजबूत झाले. त्यानंतर क्वेश्चन 8वा बघूया. 1857च्या उठावाला सुरुवात कुठे झाली? तर 1857च्या उठावाला जी सुरुवात झाली मित्रांनो ती मेरठपासून सुरुवात झाली मित्रांनो. दुसरं जे आपलं राईट आन्सर होईल. 10 मे 1857 रोजी मेरठ येथे उठावाला सुरुवात झाली मित्रांनो. त्यानंतर हा उठाव दिल्ली, कानपूर, झाशी आणि इतर भागात पसरला. या उठावाला भारतीय इतिहासात महत्त्वाचे स्थान. प्रश्न 9वा येतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली मित्रांनो ती झाली 1885 या साली झाली मित्रांनो. पहिलं जे आपलं राईट आन्सर होईल. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली. त्याच्यामध्ये य हो हुम यांनी तिच्या स्थापनेची महत्त्वाची भूमिका बजावली. तर य हो हुम यांनी जे स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली मित्रांनो. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ओमचंद्र बॅनर्जी होते मित्रांनो. पहिले अधिवेशन जे कुठे झाले ते मुंबई येथे झाले. त्यानंतर प्रश्न 10वा येतो बंगालची फाळणी कोणत्या वर्षी करण्यात आली? तर बंगालची फाळणी जी करण्यात आली मित्रांनो ती करण्यात आली 1905 या वर्षी करण्यात आली. तर दुसरं जे आपलं राईट आन्सर होईल. बंगालची फाळणी 1905 मध्ये लॉर्ड कर्झन यांनी केली. कोणी केली? लॉर्ड कर्झन यांनी केली मित्रांनो बंगालची फाळणी. या निर्णयाविरोधात स्वदेशी आणि बहिष्कार चळवळीला मोठी चालना मिळाली. 1911 मध्ये बंगालची फाळणी जी आहे रद्द करण्यात आली. तर 1911 मध्ये जी आहे ती बंगालची फाळणीमध्ये रद्द करण्यात आली. आणि ती फाळणी कधी झाली मित्रांनो? तर 1905 मध्ये लॉर्ड कर्झन यांनी केली ती. त्यानंतर प्रश्न 11वा येतो महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणता केला? तर महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह जो केला तो केला चंपारण सत्याग्रह केला मित्रांनो. दुसरं जे आपलं राईट आन्सर होईल. 1917 मध्ये बिहारमध्ये चंपारण येथे गांधीजींनी सत्याग्रह केला. तर कुठे केला? बिहारमध्ये चंपारण येथे जे गांधीजींनी सत्याग्रह केला 1917 मध्ये केला. निळीच्या लागवडी संदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्याविरुद्ध आंदोलनाचा भाग होता. भारतातील गांधीजींनी सुरुवातीला प्रमुख सत्याग्रहापैकी हा एक होता. तर मित्रांनो या प्रश्नाचा 11वीचा आन्सर काय आपलं चंपारण सत्याग्रह केला मित्रांनो पहिला सत्याग्रह. त्यानंतर प्रश्न 12वा येतो असहकार आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर असहकार आंदोलन जे सुरू झाले मित्रांनो ते 1920 मध्ये सुरू झाले. दुसरं जे आपलं राईट आन्सर होईल. त्यामध्ये महात्मा गांधींनी 1920 मध्ये असहकार आंदोलन सुरू केले. तर कधी केले? 1920 मध्ये जे असहकार आंदोलन सुरू केले. ब्रिटिशांच्या संस्थांवर आणि वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले. आणि चोरी चौरा घटनेनंतर 1922 मध्ये आंदोलन मागे घेण्यात आले. तर मागे केव्हा घेण्यात आले आंदोलन? 1922 मध्ये. त्यानंतर प्रश्न 13वा येतो दांडी मार्च कोणत्या आंदोलनाशी संबंधित होत्या? तर दांडी मार्च जे होते ते कोणत्या आंदोलनाशी संबंधित होतं मित्रांनो? ते आंदोलन होतं सविनय कायदेभंग आंदोलन. या कायद्या आंदोलनाशी संबंधित होतं मित्रांनो दांडी मार्च. तर गांधीजींनी 1930 मध्ये दांडी मार्च काढला.
हा मार्च ब्रिटिशांची मीठ कायद्याविरुद्ध होता आणि त्यामुळे सविनय कायदेभंग आंदोलनाचा मोठी चालना मिळाली. तर मित्रांनो, गांधीजींनी जे दांडी मार्च कधी काढला तर 1930मध्ये काढला. हा मार्च ब्रिटिशांच्या विरोधात होता, तर मीठ कायद्याविरोधात होता आणि त्यामुळे सविनय कायदेभंग आंदोलनाची मोठी चालना मिळाली होती. त्यानंतर प्रश्न 14वा येतो, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर भारत छोडो आंदोलन जे सुरू झाले मित्रांनो, ते सुरू झाले 1942मध्ये सुरू झाले. तिसरं जे आपल्याला टॅन्सर होईल. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर भारत छोडो आंदोलनाचा ठराव मंजूर झाला. महात्मा गांधींनी करो या मरो हा संदेश दिला. तर महात्मा गांधींनी कोणता संदेश दिला? करो या मरो. हे आंदोलन ब्रिटिशांना भारतातून बाहेर जाण्याची मागणी करणारे महत्त्वाचे आंदोलन होते. त्यानंतर प्रश्न 15वा येतो, भारताला स्वातंत्र्य कोणत्या दिवशी मिळाले? तर भारताला स्वातंत्र्य जे मिळाले मित्रांनो, ते मिळाले 15 ऑगस्ट 1947 रोजी आहे भारताला स्वातंत्र्य मिळाले. दुसरं जे आपल्याला टॅन्सर होईल. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो, 15व्याचा आन्सर जे आपलं 15 ऑगस्ट 1947 रोजी आहे भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो, भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? तर भारतीय राज्यघटना जी स्वीकारण्यात आली मित्रांनो, ती स्वीकारण्यात आली 26 नोव्हेंबर 1949 रोजी जे स्वीकारण्यात आले. क्वेश्चनचा आन्सर जे येईल आपलं तिसरं येईल. भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली मित्रांनो. ती अंमलात कधी आली? तर 26 जानेवारी 1950 मध्ये जे अंमलात आली, हे ध्यानात ठेवा. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो, आता आपण बघूया या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितले. तर शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर शिवनेरी किल्ल्यावर आला 1630मध्ये झाला मित्रांनो. राज्याभिषेक कधी झाला? तर राज्याभिषेक 1674मध्ये झाला. कुठे झाला? तर रायगड इथे झाला. पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? तर 1761मध्ये झाली. प्लासीची लढाई कधी झाली? तर 1757मध्ये झाली. बक्सरची लढाई कधी झाली मित्रांनो? तर 1764मध्ये झाली मित्रांनो. 1857चा उठाव मेरे येथे सुरुवात झाली. काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर 1885मध्ये जे काँग्रेसची स्थापना झाली. बंगालची फाळणी कधी झाली? तर 1905मध्ये बंगालची फाळणी झाली. चंपारण सत्याग्रह कधी झाला? तर 1917मध्ये चंपारण सत्याग्रह झाला मित्रांनो. असहकार आंदोलन जे आहे 1920मध्ये. दांडी मार्च जे आहे 1930मध्ये. आणि भारत छोडो आंदोलन कधी सुरुवात झाली? ते 1942मध्ये झाले. स्वातंत्र्य कधी मिळाले भारताला? तर 15 ऑगस्ट 1947 रोजी आहे स्वातंत्र्य मिळाले. राजघटना स्वीकारली कधी? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आहे राजघटना स्वीकारण्यात आली. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.